सेन्सेक्स आणि निफ्टी ज्या प्रकारे कोसळले त्याने अनेक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओची अक्षरशः राख रांगोळी केली. 19 फेब्रुवारी 2026 रोजी जे घडलं ते साधं बाजारातील पडसाद नव्हता. तो एका प्रकारचा मिस्ट्री क्रॅश होता. ना एखाद्या लेमॅन ब्रदर्स सारखा मोठा आर्थिक संकटाचा स्फोट, ना आरबीआयचा धक्कादायक निर्णय, ना कंपन्यांच्या निकालांचा भयानक अपघात. तरीही तिन्ही दिवसांच्या रॅलीनंतर बाजाराने अचानक आक्रमक घसरण दाखवली. सेन्सेक्स जवळपास 1.5% वरून खाली आला आणि 82,400च्या आसपास घसरला. निफ्टी 50ने 26,000च्या रेजिस्टन्स स्पर्श केल्यानंतर इंट्राडे मध्ये जोरदार कोसळत 25,300 पर्यंत मजल मारली. एका टप्प्यावर सेन्सेक्स तब्बल 1,400 पॉईंटने खाली आला. इंडिया विक्स मध्ये 8 ते 10%ची उसळी दिसली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे निफ्टी 50 मधील फक्त 4 शेअर्स दिवसभरात हिरव्या रंगात होते. पहिल्या दृष्टिक्षेपात मुख्य प्रवाहातील माध्यमांनी 3 कारणे दिली. पहिलं, 3 दिवसाच्या रॅलीनंतर प्रॉफिट बुकिंग. दुसरं, एक्सपायरी डे मुळे वाढलेली अस्थिरता. आणि तिसरं, अमेरिका-इराण तणावामुळे क्रूड ऑइलच्या किमतीत उसळी. ही कारणं वरवर बरोबर वाटतात, पण खरी कथा इथे संपत नाही. खरी गोष्ट बाजाराच्या स्ट्रक्चरमध्ये दडलेली आहे. नंबर 1, विकली ऑप्शनचा स्फोट. 2026 मधील भारतीय शेअर बाजार 2016 सारखं राहिलेलं नाही. विकली इंडेक्स, ऑप्शन्स, निफ्टी, बँक, फिन निफ्टी हे रिटेल ट्रेडर्सचे आवडते साधन झाले. 90% पेक्षा जास्त रिटेल एफ&ओ ट्रेडर्स दीर्घकालीन तोट्यात आहेत. याचा अर्थ बाजारात मोठ्या प्रमाणावर शॉर्ट टर्म ॲव्हरेज वापरले जाते. एक्सपायरीच्या दिवशी मोठ्या स्ट्राईक प्राइसवर पोझिशन्स क्लस्टर होतात. जसे 26,000 किंवा 25,000 या पातळ्या तुटल्या की मशीन आधारित अल्गोरिथमिक सेलिंग सुरू होते. हे नैसर्गिक विक्री नसते, तर स्टॉप लॉस ट्रिगर झाल्याने निर्माण होणारी यांत्रिक विक्री असते. त्यामुळे हे वेगाने वाढते. नंबर 2, देशांतर्गत गुंतवणूकदारांचे वर्चस्व. आता भारतीय बाजार परदेशी गुंतवणूकदारांवर पूर्णपणे अवलंबून राहिलेला नाही. डीआय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचे होल्डिंग मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. 2025 मध्ये एफआयआयने पैसे काढले, पण डीआयने त्यापेक्षाही जास्त रक्कम गुंतवली. 21 कोटीहूनही अधिक डीमॅट अकाउंट उघडली गेली. रिटेलचा थेट सहभाग 19 ते 20%च्या आसपास होता. याचा अर्थ बाजारातील हालचाली आता लोकल सेंटिमेंटवर जास्त अवलंबून आहेत. जेव्हा स्थानिक भावना बदलते तेव्हा हालचालीही अधिक तीव्र होतात. नंबर 3, कमी अस्थिरतेचा मुखवटा. 2025 मध्ये निफ्टीची रिअलाइज्ड व्हॉलिटिलिटी 7 ते 8% इतकी कमी होती. वरवर पाहता बाजार अस्थिर वाटत होता, पण ही स्थिरता खोटी होती. ॲव्हरेज वाढत होता. एमटीएफ, एफ&ओ आणि ऑप्शन्समध्ये मोठ्या प्रमाणावर जोखीम घेतली जात होती. इंडेक्स फक्त 1.5% खाली आला, पण अनेक ऑप्शन ट्रेडर्ससाठी 30 ते 70% कॅपिटल उडालं असेल. कारण ऑप्शनची किंमत मुवमेंटला अत्यंत संवेदनशील असते. ऑप्शन किमतीतील वेळेचा परिणाम समजण्यासाठी एक महत्त्वाची गणितीय संबंध पहा. ही साधी प्रेझेंट व्हॅल्यू संकल्पना म्हणजेच कॉल पुट पॅरिटी मधील भाग दाखवते की वेळ, व्याजदर आणि स्ट्राईक यांच्या किमतीवर कसा परिणाम होतो. एक्सपायरी जवळ आली का वेळेची किंमत झपाट्याने कमी होते आणि छोट्या मुवमेंटनेही ऑप्शनचे मूल्य मोठ्या प्रमाणात बदलते. नंबर 4, भारत विरुद्ध जागतिक बाजार. त्या दिवशी एशियाई बाजार सौम्य हिरवे होते. युरोपमध्येही मार्केट मिश्रित होता. अमेरिकन फ्युचर्समध्येही कोसळणं नव्हतं. पण मग भारतच इतका जास्त का पडला? कारण भारत प्रीमियम व्हॅल्युएशन ट्रेड करतो. निफ्टी पीई लो टू मिड 20s मध्ये आहे, तर इतर इमर्जिंग मार्केट्स 12 ते 18च्या दरम्यान आहेत. जेव्हा क्रूड ऑइल वाढतो तेव्हा भारतासारख्या आयात आधारित अर्थव्यवस्थेवर दबाव येतो. त्यामुळे उच्च व्हॅल्युएशन असलेल्या बाजारात छोटी नकारात्मक बातमीही मोठा परिणाम करते. नंबर 5, डेरिव्हेटिव्ह इंटेन्सिटी. भारत जगातील सर्वात मोठ्या डेरिव्हेटिव्ह मार्केट्सपैकी एक आहे. व्हॉल्यूमच्या दृष्टीने कमी कॉन्ट्रॅक्ट साईज, ॲप बेस्ड ट्रेडिंग आणि सोशल मीडियावर ट्रेडिंग कंटेंट मुळे सट्टेबाज टर्नओव्हर वाढला आहे. एक्सपायरी डेला व्हॉलिटिलिटी नैसर्गिकपणे वाढते. हा लीव्हरेजचा परिणाम समजून घ्या. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 पट लीव्हरेज घेतला तर इंडेक्समधील 1% घसरण त्याच्या कॅपिटलवर साधारणपणे म्हणजेच 5 गुणिला -1% -5% परिणाम करू शकते. ऑप्शन्समध्ये हा परिणाम आणखी मोठा असतो. नंबर 7, डीआय कुशन आणि क्राउडेड ट्रेड्स. डीआय डिप्समध्ये खरेदी करतात, त्यामुळे मोठा क्रॅश टळतो. पण याचा साईड इफेक्ट म्हणजे काही सेक्टर्समध्ये गर्दी होते. बँकिंग, कन्झम्पशन, डिफेन्स. जेव्हा हेवी वेट्समध्ये प्रॉफिट बुकिंग होते तेव्हा इंडेक्स डिस्प्रपोर्शनेट प्रमाणात हलतो. इन कन्क्लुजन, हा क्रॅश अमेरिका-इराण युद्धामुळे नव्हता. तो बाजारातील संरचनात्मक बदल, ऑप्शन्स एक्सपायरी, लीव्हरेज, उच्च व्हॅल्युएशन आणि स्थानिक सेंटिमेंट यांच्या मिश्रणामुळे झाला आहे. आजचा धडा स्पष्ट आहे की इंडेक्स स्थिर दिसला तरी लीव्हरेज अस्थिर असू शकते. एक्सपायरी डेला जोखीम वाढते. हेडलाईन्सपेक्षा मार्केट स्ट्रक्चर महत्त्वाचे असते. रिटेल सहभाग वाढला की हालचाली तीव्र होतात. शेअर बाजारात दुर्मिळ अंतर्दृष्टी कधीच हेडलाईन बनत नाही. त्यामुळे फक्त बातम्यांवर नव्हे तर संरचनात्मक बदलांवर लक्ष ठेवा. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओव्हर अँड आउट.